सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इंपॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे, ॲज वेल एज मी तुम्हाला सेफ स्कोर सांगणार आहे. म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रामधल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुम्हाला 200 पैकी किती मार्क स्कोर करावी लागतील, तर ह्याचा पण मी तुम्हाला एक सेफ स्कोर देणार आहे. सो त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कालच आपली 11 एप्रिलची शिफ्ट कंप्लीट झालेली आहे. शिफ्ट 1 अँड शिफ्ट 2 कंप्लीट झालेले आहेत अँड त्याचे मला काही रिव्ह्यूज मिळाले स्टुडंट्सकडनं. सगळ्यात पहिले आपण फिजिक्सबद्दल बोलूया. तर फिजिक्समध्ये शिफ्ट 1चा लेवल हे न्यूमेरिकल्सवर जास्त फोकस्ड होतं आणि जेवढे पण क्वेश्चन्स होते हे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होते. म्हणजे ज्या पण मुलांना फॉर्म्युलेस पार्ट असतील किंवा न्यूमेरिकल्सची ज्यांनी खूप प्रॅक्टिस केली होती, ऑफकोर्स त्यांना फिजिक्स हे मॉडरेट लेवलचं गेलेलं असेल. बट ज्या मुलांना फिजिक्स खूप आधीपासूनच डिफिकल्ट जात आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना न्यूमेरिकल्स वगैरेची प्रॅक्टिस नसेल केली तर ऑफकोर्स त्यांना फिजिक्स हे डिफिकल्ट लेवलचं गेलेलं असेल. केमिस्ट्रीचं आपण बोलायला गेलो तर केमिस्ट्री हे इझी होतं दोन्ही शिफ्टमध्ये आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स हे रिपीट होत आहेत, PYQमध्ये रिपीट होत आहेत. जे पण न्यूमेरिकल्स वगैरे असतील तर ते पण रिपीट होत आहेत, बट त्या कन्सेप्ट त्याची रिपीट होते. म्हणजे त्या न्यूमेरिकलची व्हॅल्यू वगैरे ही चेंज झालेली आहे. सो त्याच्यामुळे केमिस्ट्री हे मोस्टली टेक्स्टबुक बेस आहे आणि ज्या पण मुलांना म्हणजे अजून त्यांना टेन्शन आलं आहे की आपण चांगले मार्क कसे स्कोर करता येतील, तर मी त्यांना रेकमेंड करेन की तुम्ही केमिस्ट्रीवर जास्त फोकस करा, कारण की केमिस्ट्रीला खूप इझी लेवल आहे. मोस्ट ऑफ दी मुलांना केमिस्ट्री खूप इझी जाते, तर त्याच्यामुळे केमिस्ट्रीवर तुम्ही फोकस करू शकता. टॉकिंग अबाउट मॅथमॅटिक्स ही मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचं आलेलं होतं. बट ह्या एक पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की मॅथमॅटिक्ससाठी टाईम खूप जास्त लागत होता. मुलं बोलतात की मॅथमॅटिक्स टाईम कन्झ्युमिंग होतं, तर त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड पण तेवढी मेंटेन केली पाहिजे. ह्या इथे माझ्याकडे काही इंपॉर्टंट क्वेश्चन्स आहेत जे कान मुलांनी माझ्यासोबत शेअर केलेत. तर हे इंपॉर्टंट क्वेश्चनची PDF मी तुम्हाला शेअर केलेली आहे. ह्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स केमिस्ट्रीचे काही इंपॉर्टंट क्वेश्चन्स मी ते अटॅच केलेले आहेत, ॲज वेल एज स्टुडंटचे काही रिव्ह्यूसुद्धा अटॅच केले आहेत की स्टुडंटचं काय म्हणणं आहे, ते तुम्हाला काय सजेशन देत आहेत, तर ते पण काही मी इथे अटॅच केलेलं आहे. सो जर तुम्हाला हे इंपॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजे असतील तर मी हे आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. व्हॉट्सॲप चॅनलवरती आपल्याला तुम्हाला हे इंपॉर्टंट क्वेश्चन्सचे इमेज वगैरे मिळेल. ऑल्सो जे पण येणारे शिफ्ट्स आहेत 13 एप्रिल 14 एप्रिल 15 एप्रिल जेवढे पण येणारे शिफ्ट्स आहेत त्या प्रत्येक शिफ्टचे पण मी तुम्हाला शिफ्ट वाईज इंपॉर्टंट क्वेश्चन्स ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. मी प्रत्येक शिफ्ट वाईज इंपॉर्टंट क्वेश्चनसाठी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवत नाही बसणार, कारण की मला माहिती आहे की आत्ताचं तुमचा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कमी टायमामध्ये जास्तीत जास्त प्रिपरेशन करायची आहे, कारण की ऑलरेडी CETची एक्झामची फेज हे सुरू झालेली आहे. तर त्याच्यामुळे जेवढ्या कमी टायमामध्ये मला तुम्हाला इंपॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड करता येतील तेवढं मी तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. सो डू जॉईन अवर व्हॉट्सॲप चॅनल. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमच्या ॲडमिशन प्रोसेसपर्यंत पूर्ण तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करणार आहे, पूर्ण गाईड करणार आहे. तर त्याच्यामुळे हे व्हॉट्सॲप चॅनल तुम्ही आत्तापासूनच नक्की जॉईन करून ठेवा. ॲज वेल एज जर तुमची येणारी शिफ्ट असेल तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करीन की जे पण तुमच्या शिफ्टमध्ये क्वेश्चन्स येत आहेत तर ते प्लीज आपल्यासोबत तुम्ही शेअर करा, कारण की तुम्ही जे क्वेश्चन शेअर कराल त्या क्वेश्चन्सनी बाकीच्या मुलांची पण हेल्प होईल. ज्या पण मुलांची शिफ्ट दुसरी आहे, म्हणजे तुमच्या नंतरची शिफ्ट आहे, तुमच्या नंतरचे त्यांचे पेपर्स आहेत, तर त्या मुलांची खूप हेल्प होईल. आणि एक लक्षात घ्या की ह्याच्याने तुमची कॉम्पिटिशन लेवल अजिबात इन्क्रीज नाही होणार, कारण की तुमचे जे पण पर्सेंटाईल निघतील हे तुमच्या शिफ्टमधनंच निघणार आहेत. म्हणजे पुढच्या शिफ्टच्या मुलांनी किती मार्क स्कोर केले त्याच्यावर तुमचे पर्सेंटाईल एफेक्ट होणार नाही आहेत. सो त्याच्यामुळे दुसऱ्या मुलांना पण तुम्ही हेल्प करा आणि ह्या व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. टॉकिंग अबाउट सेफ स्कोर. आता सेफ स्कोर नक्की तुम्हाला किती लागेल जर तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. सो लक्षात घ्या की जर तुम्हाला टॉप 2 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 99.90 पर्सेंटाईल स्कोर करावे लागतील. हे लास्ट इयरचा कट ऑफ मी इथे घेतलेला आहे आणि एवढे पर्सेंटाईल स्कोर करण्यासाठी तुम्हाला एवढे मार्क तरी स्कोर करावे लागतीलच, तरच तुम्ही COEP किंवा VJT सारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. बट लक्षात घ्या की ह्या वर्षी तुमचे 2 अटेम्प्ट्स आहेत आणि 2 अटेम्प्ट्समुळे मुलांकडे चान्स आहे अजून जास्त पर्सेंटाईल स्कोर करायचा, अजून जास्त मार्क स्कोर करायचे. तर त्याच्यामुळे एवढेच मार्क तुम्ही कन्सिडर नका करू. हे मी तुम्हाला मिनिमम मार्क सांगितले आहेत, ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त तुम्ही मार्क स्कोर करायचा ट्राय करा, कारण की ह्या वर्षी कट ऑफ इन्क्रीज होऊ शकतो. लास्ट इयर पण कट ऑफ इन्क्रीज झाला होता आणि दरवर्षी कट ऑफ इन्क्रीज होत आहे. मी दरवर्षी काउन्सिलिंग करतो, ॲडमिशनचे रिगार्डिंग मी व्हिडिओज अपलोड करतो आणि मी ह्या ट्रेंडला नोटीस करतोय की प्रत्येक वर्षी कट ऑफ इन्क्रीज होत आहेत. मुलांना ॲडमिशन्स मिळण्यासाठी त्यांना जास्त पर्सेंटाईल स्कोर करावे लागतात. तर त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मार्क स्कोर करायचा ट्राय करा, तेव्हाच तुम्ही अजून जास्त पर्सेंटाईल स्कोर करू शकाल. जर आपण टॉप 5 कॉलेजचं बघितलं, जर तुम्हाला टॉप 5 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 99.48 पर्सेंटाईल तुम्हाला स्कोर करावे लागतील आणि एवढे पर्सेंटाईल स्कोर करण्यासाठी 145 प्लस तुम्हाला मार्क स्कोर करावे लागतील. अगेन हे मिनिमम मार्क आहेत, ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त मार्क स्कोर करायचं तुम्ही ट्राय करा.
जर तुम्हाला टॉप 10 कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर टॉप 10 कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी 97.80% तुम्हाला स्कोअर करावे लागतील. अगेन हे लास्ट इयरचा कट ऑफ आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला 200पैकी 120+ मार्क तरी मिळालेच पाहिजेत. अँड ह्याच्यापेक्षा जास्तच मार्क स्कोअर करायचा ट्राय करा, कारण की परत मी रिपीट करतोय, ह्या वर्षी कट ऑफ इन्क्रीज होऊ शकतो. तर हे काही सेफ स्कोर आहे. जर तुम्हाला टॉप 2 कॉलेजमध्ये COEP VJTI कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर किती मार्क मिळाले पाहिजेत, किंवा टॉप 10 कॉलेजमध्ये टॉप 5 कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर किती मार्क तुमचे सेफ स्कोर आहेत, हे मी तुम्हाला ह्याचे सांगितलं आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहिजे असतील, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलवर व्हिडिओज पाहिजे असतील, किंवा अजून कुठल्याही टॉपिकवर व्हिडिओज पाहिजे असतील, तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. मी ही व्हिडिओ खूप छोटी ठेवतोय, कारण की मला तुमचा जास्त टाईम कंझ्युम नाही करायचा आहे. ऑलरेडी तुमची CETचा एक्झामचा फेज सुरू आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही सगळीजण टेन्शनमध्ये असाल. सो त्याच्यामुळे ह्या व्हिडिओची लेंथ मी कमी ठेवतोय. अँड अगेन जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे मी प्रत्येक शिफ्टच्या आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवर मी तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईन. तर आपला व्हॉट्सॲप चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की त्याच्यावरच मी तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड करणार आहे. प्रत्येक वेळी मी व्हिडिओ नाही बनवणार, जे पण की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत हे मी डायरेक्टली तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलवर प्रोव्हाइड करेन. सो डू जॉईन अवर व्हॉट्सॲप चॅनल. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. अगेन आपले इंस्टाग्राम ID पण आहे, तर ह्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवा, कारण की ह्याच्यावर पण मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट कॉन्टेंट प्रोव्हाइड करत असतो. तर हे इंस्टाग्राम IDची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि येणाऱ्या शिफ्टसाठी पण मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट व्हिडिओज प्रोव्हाइड करीन, तर त्यासाठी पण तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड.